रोजी फुले स्वामिनी आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराज यांना माझा मानाचा त्रिवार मुद्रा आणि जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत अशा धन्य त्या सावित्रीमाई यांनाही मानाचा त्रिवार मुद्रा। आता मी सावित्री बोलतेय या विषयावर थोडंसं बोलणार आहे। आम्ही ज्यावेळेस स्टुडंट असताना त्यावेळेस आम्हाला विषय दिला होता की सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचे आपल्याला एक 2 पात्री नाटक होतं आमचं। सर्वांनी ताट बसा आणि म्या सावित्री बोलतेय। म्या कोण आहे सांगा बरं तुम्ही। ह्या सगळ्या तिथं आपण ज्यांची पूजा केली त्या कोण आहे आणि ह्या तुमच्या समोर बसलेल्या आहे त्या कोण आहे त्या? बरं, तुम्ही मला तर चांगलं ओळखता। म्या हाय सावित्री, माझं पूर्ण नाव आहे सावित्री ज्योतिबा फुले। म्या सावित्री, म्या आहे खंडोजी नेवसे पाटलाची लेक। मला इतकं भारी वाटायचं म्या आहे पाटलाची लेक असल्यामुळं माझा लई लाड व्हायचा। मग त्या लाडाच्या पायी मला सगळ्या गोष्टी मिळायच्या। मी तुमच्या एवढीच होते, ह्या छोट्या छोट्या चिमण्याने एवढी मी पण आपले पंख पसरत दाणे टिपत फिरायची। मग काय झालं, माझ्या बाणी माझं लगीन ठरवलं। माझं तर छोटंच वय पण मला काय बी कळना। पण ज्योतिबा फुल्यांच्या घरचे मला लग्नासाठी मागणी घालायला आले। मला तर काय बी कळत नव्हतं पण मी माझ्या बाला सांगितलं, बा मला अजून खेळायचंय, मी तर एवढीशी। पण ह्या गावामध्ये नाही तर आपल्या भारतात ह्या रूढी परंपरा चालायच्या कशाच्या होत्या माहिती तुम्हाला? त्या होत्या मुलींना लहान वयातच लगीन करून दिलं जायचं। मग मला इतकं रडायला यायचं, बा माझं लगीन नको करू असं मी त्याला सारखी सांगायचे। पण माझं कुणी काय ऐकीना झालं। मग माझं लगीन झालं ज्योतिबा फुल्यांशी माझं लगीन झालं। आणि काय असायचं, बायकांच्या जातीला काय होती का मग? चूल आणि मूल, फक्त चूल आणि मूल एवढ्या जबाबदाऱ्या बायकांच्या नशिबी होत्या। त्या आता माझ्या बी नशिबी आल्या। माझं तर छोटं वय, मला तर काय बी कळत नव्हतं। मी आपली काय करायची, भाकऱ्या बी मला नीट नाही यायच्या। मग मला भीती वाटायची, आता नांदाय तर आले मी, मग ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतील। पण आता करू तरी काय बी सुचना। मग ज्योतिबा फुलेंनी काय सांगितलं, माझे धनी लय चांगले होते, माझ्यापेक्षा वयाने मोठे होते। पण त्यांनी मला काय केलं, समजून सांगितलं, सावित्री तू भिवू नको, मी तुझ्या संग हाय। मग मला कुठंतरी थोडासा धीर आला की चला आपल्या सोबत कुणीतरी हाय, आपला धनी आपल्याला समजून घेतोय। असं ज्योतिबाने जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्या कुटुंबाला आणि तेव्हा माझ्या जीवाला बाई आता कसं जरा बरं वाटायला लागलं। पण काय सांगू बाई, आमच्या ह्या धन्याच्या डोक्यात वेगळंच खुडबडलं। ते कशाचं होतं माहिती का सगळ्यांना? पोरीनो तुम्हाला माहितीये का कशाचं खूळ शिरलं डोक्यात? ज्योतिबा फुलेंच्या डोक्यात कशाचं खूळ शिरलं? पोरींना शिकवायचं का, तर ज्या महिला आहे त्या काय करायच्या, फक्त चूल आणि मूल हे त्यांना कवा बी मान्य नव्हतं। त्यांना वाटायचं ह्या पोरींवर अन्याय अत्याचार होतात, त्यांना फक्त चूल आणि मूल आणि लहान वयात त्यांना काय केलं जातं, लगीन लावून दिलं जातं। मग काय, फक्त त्यांच्याकडे जबाबदारी कुठली, फक्त लगीन करून जायचं आणि आपल्या मुलाबाळांना सांभाळायचं, आपल्या संसाराला सांभाळायचं। पण माझ्या धन्याच्या डोक्यात फक्त एकच इच्छा होती की स्त्री शिकली पाहिजे। मग त्यासाठी काय करावं हे त्यांच्या डोक्यात विचार सतत चालू असायचं। मग मी आणि ते एकदा बसलो घरात। मग त्यांना मी काय केलं, भाकऱ्या वाढल्या आणि जेवायला दिलं। मग त्यावेळेस मला धनीने आवाज दिला, ए सावित्री। मी हळूच आवाजात त्यांना उत्तर दिलं, बोलाची काय झालं? त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, सावित्री इकडे ये, माझ्याजवळ बैस जरा। मी घाबरले, अगं बाई आता तर हे जे लोक म्हणत होते नवरा लय दाब देतोय, हे खरंच असेल का? माझ्या मनात धगधग वाढायला लागली, मला तर लई भ्या वाटायला। आता काय ग करू बाई? मग भीत मी गेले। त्यावेळी त्यांच्या शेजारी जाऊन बसले। मग त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला, मला अजून भ्या वाटायला लागलं। आता काय बाई मला हे सांगतील आता, ह्याचा विचार मनात आला। त्यांनी माझ्या हातात हात घेतला आणि सावित्री माझ्या डोक्यात एक विचार आहे ग, त्याला तुम्हाला साथ देशील का?
मग त्यावेळेस मी म्हणलं होयची, तुम्ही सांगा, माझा धर्म आहे तो, नवऱ्याला साथ देणं माझं धर्म आणि परम कर्तव्य आहे, मी त्यांना काय करीन, साथ देते असं म्हणून मी काय केलं, माझा होकार दिला. पण त्यांनी काय बाई विपरीतच विचार काढला. कुठला विचार? अगं सावित्री, काय करायचं, माझ्या डोक्यात विचार आहे, काय करायचं आपल्याला, स्त्री जातीला शिकवायचंय. मग स्त्रीला दुसऱ्या स्त्रियांना मी शिकवायला गेले तर हे लोक काय करतील, माझ्या घाणेरडे आरोप करतील की लोकांच्या बायकांना कशाला तू बोलतो, लोकांच्या बायकांना कशाला असं करतो. त्यासाठी माझ्या डोक्यात एक विचार चालू आहे. मी त्यांना विचारलं, काय जी, बोला, सांगा ज्योतिबा, मी सांगा, मी ऐकते. ते म्हणले सावित्री तू शिक. मी घाबरूनच गेली. नाही 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 नाही, असलं काय माझ्याच्याने व्हायचं नाही. आपले सासरे बुवा मला घरातून बाहेर काढ, हे असलं धर्म बुडायचं, मला काय शिकवू नका असं माझ्या मनात विचारायला तो मी लगेच त्यांना सांगितलं. पण ज्योतिबा ठामपणे सांगत होते, अगं सावित्री तू घाबरू नको, फक्त चूल आणि मूल हेच काय काम फक्त स्त्रियांचं असतं का. माझ्या विचार डोक्यात आहे, स्त्री शिकली पाहिजे, त्याचा विचार मी तुझ्यापासून करत आहे. पण तरी बी मला भ्या वाटायला लागलं. मी त्यांना नाही म्हणूनच सांगितलं एकदाच. मी उठली, त्यांना जेवायला वाढलं आणि आपलं आपलं खाऊन मी झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशी काय, उठली, पाठी घेतली, त्याच्यात आपलं रोजचं जे नित्यक्रम असतो तशी मी शेतावर जायला निघाली. भाकऱ्या भरल्या, भाजी बनली, काय जे शेतात लागतं, फावडं घेतलं, खुरपा घेतलं आणि मी शेतावर निघून गेली. शेतावर निघून गेली तेव्हा तिथं सगळ्या बाया काम करीत होत्या. मग मी आम्ही माझं काम चालू केलं. मग आपलं काम चालू, पण त्या तिथं ज्योतिबा आले. नंतर शेतावर ज्योतिबा आले आणि त्यांनी परत एक मोठी काठी काढून आणली. आपल्या इथं शाळेत जसं झाड आहे तसं तिथं बी झाड होतं मोठं आमच्या शेतावर. मग शेतावरचं झाडातली एक मोठी काठी काढून आणली आणि काठी घेऊन आले आणि म्हणले, सावित्री, ए सावित्री इकडं ये. मला तर भ्याच वाटायला अजून. रात्री तर फक्त म्हणले होते शिकायचे, आता तर काठीच घेऊन आले. माझं पाय लटापटा कापू लागलं. आता काय बी कळना मला. पण ज्योतिबांच्या फक्त एकच आवाज, सावित्री, ए सावित्री तू माझ्या जवळ येऊन उभी राहा. मी आता अजून घाबरली. आता पुरुष आपल्या भारतामध्ये पुरुष काय करतात, नाही त्याच्या बायकोने ऐकलं की ते मारतात. हे तर माझ्या मनात सारखं घर करायला लागलं. आता मला बी हे मारणार का, तर मी रात्री त्यांचं काय बी ऐकलं नव्हतं. त्याच्यामुळं काय झालं, माझी घाबरगुंडी उडाली. मला त्यांना काय बी सुचना. मग त्यांनी मला जवळ बोलिवलं, एकदा हिकडून गोल केलं आणि एकदा हिकडून गोल केलं. मला काय बी कळना. इकडे येईन हे असं कर, मला काय बी कळना. त्यांनी जवळ बोलून घेतलं, हे बघ सावित्री, ज्योतिबानी एकाच शब्दात सांगितलं, हे बघ सावित्री, तुला काय करायचंय, तुला इतिहास घडवायचा आहे. ही आहे काठी आणि ही जी जमीन आहे, जी जमीन आपलं काळं रान आहे, ती तुझी आहे अभ्यासाची पाटी. तवा पाटी म्हणजे काय बी कळना. माझ्या डोक्यात काय बी जाईना, नुसतं डोक्यावरून चाललं. मी तर घाबरून गेले. हे नुसतं म्हणतात शिकायचं शिकायचं, काय बी कळना. मग त्यांना फक्त म्या मान डोलून उत्तर दिलं. तुम्हाला तर माहिती आहे पहिलं कसं होतं, डोक्यावर पदर असायचा आणि फक्त बोलायचं काय बी नाही, फक्त मान हलवून आपलं उत्तर द्यायचं. एवढंच मी बी केलं. मग त्यांनी सांगितलं, सावित्री तू माझ्या जवळ ये आणि तुला या जगाच्या पाठीवर एक नवा इतिहास घडवायचा आहे. तो इतिहास असेल स्त्री शक्तीला तुला शिकवायचंय, जाग करायचंय आणि तो संदेश तुला इतिहासाच्या पानावर घोरायचा आहे. ते काय म्हणलं मला काय बी कळलं नाही. काय म्हणत होतं, इतिहास पाठी कुठं गोळा कुठं ना, काय बी कळलं नाही. जसं ऐकलं तसं सोडून दिलं, कळना. मग त्यांनी परत एकदा बोलवलं, हे बघ सावित्री, ही तुझी पाठी आहे आणि ही तुझा पेन आहे. पेन म्हणजे तेव्हा काय खडून पेन्सिल होतं. मग त्यांनी काय केलं, हिकडून एकदा गोल केलं आणि हिकडून एकदा गोल केलं. ह्याला म्हणले मन. अगं बाया, मला तर काय बी कळणार. आता हे काय नवीन, हिकडून एकदा गोल करायचं आणि हिकडून एकदा गोल करायचं. मग मी काय केलं, मान डोलिवली आणि ती काठी कशी कशी घाबरत हाताचा थरकाप करत मी हातात घेतली. मी आधी एकदा हिकडून गिरवलं आणि हिकडून गिरवलं. काय झालं काय कळलं नाही, आलं लक्षात नाही आणि ते काय बी कळलं नाही, तसं डोक्यावून गेलं. पण ज्योतिबा फार हुशार होते. ज्योतिबा म्हणले, हे बघ सावित्री,
तू अर्धा चंद्र तर रोज बघतेस. आपण दिवस उगवल्यावर काय करतो? दिवसाची सुरुवात चंद्र उगवल्यावर करतो. मग तो चंद्र आपण आडवा चंद्र काढायचा. 2 चंद्र आडवे काढायचे. त्याच्या पोटामध्ये मधोमध आडवी रेषा ओढायची आणि त्याला जसं मानव जसा सरळ आहे, आपण आपली बॉडी पूर्ण कशी असते, एकदम सरळ खांबात असते, तशी एक त्याला रेष ओढ आणि त्याच्यावर आडवीवर रेष ओढ. त्याला काय म्हणायचं? असं मन म्हणून त्यांनी मला त्या दिवशी 8 तास धरला बया. त्यांनी मला शिकविल्याशिवाय काय गप बसलं नाही. मग म्या काढलं, मग म्या काढलं, म्या ई काढलं. बघता बघता 8 दिवसामध्ये मी सगळी बाराखडी काढली. मला काय बरं वाटायला बाई, काय सांगू तुम्हाला. ती जशी फुलांच्या आपल्या समोर आपण जसं बागेत जातो, या वावरामध्ये गेल्याच्या नंतर आपण फुलं लावल्याच्या नंतर कशी रंगीबिरंगी दिसते ती, तशी ती फुलांची बाराखडी माझ्या डोळ्यासमोर यायला लागली. माझी आवड अजूनच वाढायला लागली. मग हा झालेला समजा प्रकार 8 दिवसातला आमच्या मामांजीला सांगितला. कुणी सांगितला? त्या बाबनांनी सांगितला. ते आमच्या घरी आले. संध्याकाळचा टाइम होता, दिवस मावळलेला होता आणि मी आपली दिवाबत्ती करून भाकऱ्या थापीत होते. त्यावेळी ज्योतिबा त्यांचं काम करत होते. ब्राह्मण आले आणि आमच्या मामांजीने सांगून जागले, हे बघा मामान, हे बघा तुम्ही दादूजी काय करा, तुमची सूनबाई ना शिकायला लागली. मला तर अजून भ्याच वाटायला लागलं. मामांजीने सांगितलंय म्हणल्यावर आता आमचं काही खरं नाही. ते त्यांचा शब्द, त्यांचा पाडा काय कमी करीना. मग मला अजून भीती वाटली. माझ्या तर पोटात नुसता गोळा फिरायला. काय बोलावं काय कळना. मामांजीने आवाज दिला, ए सावित्रे इकडे ये. मी कशी बशी गेली. ह्यांना बी आवाज दिला, ज्योतिबा इकडे ये. आम्ही दोघं भ्यात कसं तरी गेलो. त्यांनी सांगितलं, हे काय नवीन धरलंय तू? स्त्री कुठे शिकत असती बाई? धर्म बुडवायचाय का तुला? धर्म नष्ट करायचाय का तुला? हे बघ ब्राह्मण काय म्हणतात. मग तर जास्त पोटामध्ये अजून गोळा यायला लागला. का तर जे ऐकत नाही त्यांना घराच्या बाहेर काढलं जायचं. मग अजूनच भ्या वाटायला लागलं. मग त्यांनी सांगितलं, मामांजींनी सांगितलं, हे बघ ज्योतिबा तुला काय करायचंय त्या स्पष्ट वाक्यामध्ये मला एकदा सांग. त्यांनी काय सांगितलं, माझा धनी माझ्याच बाजूने होतं. का तर मी आधी आता शिकली होती. त्यांनी सांगितलं, हे बघा आबा मला सावित्रीला शिकवायचंय, मला स्त्री शक्तीला शिकवायचंय. जो आपल्या भारतामध्ये ज्या रूढी परंपरा आहे, स्त्रीनं फक्त चूल आणि मूल न करता तिनं आपल्या संसाराचा गाडा नवऱ्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा केला पाहिजे. आणि का बरं तिला अधिकार नाही? संसारामध्ये जसं एका गाडीला 2 चाकं असतात, त्या गाडीला जर 1 चाक नसेल तर संसार होत नाही. मग का स्त्री नाही शिकली पाहिजे? स्त्री पण शिकली पाहिजे. त्याच्यासाठी माझा अट्टास आहे, सावित्री शिकलीच पाहिजे. मग त्याच्यावर तुम्हाला जर आम्हाला काही शिक्षा द्यायची असेल ती तुम्ही देऊ शकता. त्यांनी सांगितलं, मामांजीने एकाच भाषेत उत्तर दिलं, तू आणि तुझी सावित्री तुमचा रस्ता रिकामा आहे. अगो बाई आता काय करायचं? मग आम्हाला घराबाहेर हाकलण्यात आलं. मग काय करावं? ज्योतिबा विचार करत, सावित्री बांध काटोडं, चल इथून आपण जाऊ. म्हणून आम्ही दोघं बी निघालो. मग काय बी कळना. मी गटुडं बांधलं. तेव्हा कुठं काय, कुठं लुगडी असायची का कुठं धोतर असायची, लय काय नव्हतं. एकच धोतर आणि एकच लुगडं होतं. ते आम्ही गुंडाळा बचका बांधला आणि आम्ही निघालो. त्यावेळी मात्र आमच्या सोबत उभा राहिला ह्यांचा एक मुसलमानाचा मित्र. त्यांनी काय सांगितलं, ज्योतिबा तुम टेंशन मत लो, तुम मेरे यहाँ आ जाओ और यहाँ भाभी जी को तुम पढ़ाओ. मग कुठेतरी लई बरं वाटलं. चला ह्या समाजात कुणीतरी आपल्या ज्योतिबाच्या बाजूने आहे. मग मी आम्ही निर्णय घेतला. मी आधी काय केलं, मग शिकायचा निर्णय मी अजूनच ठाम मनात धरला. मग मी काय केलं, ज्योतिबाने सांगेल तसं ऐकत गेले. मग मी लिहायला वाचायला सगळं मला जमायलं. बाराखडी येऊन मी आता अक्षरांवर आली. अक्षरांवर मला चांगलं लिहायला वाचायला येईल. मग ज्योतिबाने काय सांगितलं, सावित्री आता तुला मी काय करतो, एक शाळा उघडून देतो. काय करू आपण, जोडीनं शाळा उघडू आणि आपण मुलींना शिकवायला लागू. मग आम्ही काय केलं, पण धर्मभ्रष्ट होतोय ह्याची मी भीती मनात होती. काय करावं ते बी कळत नव्हतं. पण ज्योतिबाची साथ लई मोठी होती. ज्योतिबाना म्हणतात, अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, पेटवली ज्ञानाची ज्योती, धन्य ती सावित्रीबाई, धन्य ती सावित्रीबाई ज्योतिबा फुले. मग माझ्या नवऱ्याच्या नावातच हाय ज्योत आणि मग मी सावित्री.
मग त्यांची ज्योत त्यांनी काय केली, त्यांच्या ज्ञानानं आमच्या स्त्री शक्तीपर्यंत पोहोचवली. म्हणून माझ्या नवऱ्याचं मला लय कौतिक वाटतं. मग असं केलं आम्ही. मग काय ठरवलं, चला शाळा काढायची. तुम्हाला पुणे तर माहिती आहे ना पोरांनो, पुणे कोणाकोणाला माहिती आहे सांगा बरं. बरं, समद्यांना माहिती आहे. पुण्याला कुणाचा आजी हाय, कुणाचा आजोबा हाय, मावशी आहे, पुन्हा समद्यांना माहिती आहे. मग पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती जवळ पुण्यामध्ये भिडेवाडा आहे, तिथं मी शाळा सुरू केली. ज्योतिबाने मला ती शाळा सुरू करून दिली. मग मी काय केलं, माझ्या शाळेत पहिल्यांदा 5च पोरी आल्या. तरी मी काय म्हणलं, ज्योतिबा म्हणले सावित्री घाबरू नको, 5 तर 5 मुली. या 5 मुलींच्या 50 पोरी कधी होत्या ते सांगता बी यायचं नाही. असं करत करत आम्ही काय केलं, त्या 5 पोरीनं घेतलं आणि मी शाळेत गेली. मग काय केलं, म्या तसला काळा फळा होता बघा, तुम्हाला माहिती असेल आपल्या शाळेत अजून बी आहे. मग तो काळा फळा काय केला, म्या त्या काळ्या फळ्यावर लिवायला गेली. काय लिवायला गेली, पहिल्या दिवशी मला बी काय कळत नव्हतं, मी त्यांना शिकवायला गेली. पोरी मागच्या माग सगळ्या उठून गेल्या. काय वेगळं ना काय झालं, त्या पोरी एवढ्या घाबरल्या, ह्या मास्तरी बाई काहीतरी असलं शिकवायला. माझी घाबरगुंडी. मग मी हताश झाली, मला काय वेगळं ना. मी गेली घरी आणि झालेला प्रकार हा ज्योतिबांना सगळं सांगितलं की असं असं आज शाळेमध्ये झालं. मग हे राहू द्या कोण शिक्षणाचा. त्यावेळी ज्योतिबानी अजून ठामपणे सांगितलं, अगं सावित्री तू घाबरू नकोस. काय झालंय, आज 5 मुली होत्या, ठीक आहे ना, त्यांना कळलं नसेल. उद्या अजून आपण काय करू, अजून आपण शिक्षणाचा प्रचार प्रसार करू आणि आपण काय करू, नव्याने उद्यापासून सुरुवात करू. मग त्या 5च्या 7 झाल्या. मग ज्योतिबा सगळ्यांना सांगायला लागलं, माझी बायको शिकली आणि आता मी पोरींना बी शिकवणार. मग हे जनजागर केल्याच्या नंतर पोरींच्या बी आई बाला नाही पटलं. त्यांनी सांगितलं, चला मग आपल्या बी पोरी काय करू, आपण शिकू. म्हणजे काय होईल, ह्या स्त्री शक्तीला कुठेतरी ह्या अंधाराच्या ज्ञानातून कुठेतरी ज्योतीकडे जायला मिळेल. बोलू नको ग, कुठेतरी आपल्या ज्ञानाची ज्योती पेटेल. मग असं झाल्याच्या नंतर मग मी काय करायली, रोज माझा दिनक्रम होता. कोणता होता, रोज आपल्या मॅडम कशा शाळेमध्ये येतात की नाही, रोज डबा बाटली मस्त पैकी साडी बिडी घालून येते. तसं मी आधी पहिल्या दिवशी आवरून आली. काय झालं, रस्त्यात येताना ह्या